हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याला बनवायची आहे सोयाबीनची रस्सा भाजी. तर त्यासाठी सुरुवातीला आपण सोयाबीन थोडीशी कोमट पाण्यात भिजायला घातलेली आहे. तर बघा 15 ते 20 मिनटं आपण छान पद्धतीने भिजून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामधले पाणी सगळं काढून टाकणार आहोत आणि साईडला एका भांड्यामध्ये मीठ हळद लावणार आहोत. त्यानंतर 2 मिनटं तेल टाकून आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण कांदा, खोबरं, थोडंसं लसूण, टोमॅटो याचं वाटण काढलेलं आहे. काळं वाटण म्हणतात याला. त्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद आणि मीठ आणि आपण जे कांद्याचं वाटण आहे ते परतून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे सोयाबीन मगाशी परतून घेतलेले आहे ते आपण साईडला काढून घेतले होते आणि त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं होतं त्यामध्ये आपण कोमट पाणी टाकून ते मिश्रण पातळ बनवलेलं आहे. यानंतर या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये सोयाबीन टाकणार आहोत. सोयाबीन टाकल्यानंतर या पाण्याला उकळी आल्यानंतरच टाकणार आहोत. छान पद्धतीने उकळून घेणार आहोत परत 5 ते 10 मिनटं. बघा अशा पद्धतीने आपली सोयाबीनची रस्सा भाजी मस्त तयार झालेली आहे. याला 2 मिनटं उकळी येऊन दिल्यानंतर आपण खायला घेऊ शकतो. तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे. माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायचं आहे.